भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की, रघुनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। बजरंगबली की विनायकं नमामि साखरे नाम सुतम्। येषां चरण सान्निध्या जीवामुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे भवन्मुक्तहिं। श्रीरङ्गनाथं गरुडाध्वरं मुक्षुणामध्यानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तवेदान्तवरिष्ठं। श्रीरंगनाथ महाराज के जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंडितनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। बजरंगबली की जय। श्री रघुनाथ रघुनाथ मिया पुराणी ज्ञानेश्वरी अध्याय 18 त्यामध्ये कळसाध्याय म्हणतात. त्या ठिकाणी भगवंतांना अर्जुनाला मोक्ष प्रदान केला. जो मोक्ष म्हणजे फक्त सुख, केवळ सुखाची अनुभूती असते. आणि त्या ठिकाणी तो जीवात्मा परमात्मा होतो नाही, असतोच मुळात. पण तो जीव भावामध्ये काय येतो? अंतःकरण हा दुःख का करतं? अंतःकरण व्यवहारामध्ये का जातं? मनाला जगत खरं का वाटतं? असे नाना प्रश्न असतात बेटा. म्हणून ज्ञानाची तपस्या खूप मोठी आहे. श्रवण भक्ती खूप महान आहे. साधू संत मिळणं खूप छान आहे. भाग्याचा उदय तेथे जोडी संत पाय. भाग्याचा उदय तेथे जोडी हे संत पाय. तेथून अनुठू माथा मरणा वाचवून सर्वथा. मला संत मिळाले, माझं मस्तक त्यांच्या पायाला लागलं, तर तिथून उठू माथा मरणा वाचवून सर्वथा. मी मरेपर्यंत त्या चरणाला सोडणार नाही, असं तुकोबांचे अभंग आहेत. तुकोबांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे. माऊलीची ज्ञानेश्वरी म्हणजे सुखाचा प्रसाद आहे. गुरुजी भेटणं म्हणजे आनंदाचा चिदविलास आहे. आपलं श्रवण म्हणजे भाग्याचा दिवस आहे. आणि ओवी करणं म्हणजे हृदयाचा खूप खूप हृदयामध्ये तो भगवंत प्रत्यक्ष आहे, त्याच्या अनुभवाचा क्षण आहे. त्या माऊलीच्या श्रवणानं ते हृदय भगवंतामध्ये परिणित होतं, एक होतं. जे हृदय देहाकडे असतं, जे मन विषयामध्ये असतं, जे बुद्धी जगात असते आणि धारणा खोट्याची असते, संबंध दुःखाचा असतो, समोर दृश्य असतं आणि त्याची भीती असते. पण भीती का बरं? भय कशाचं? काळाचं? मृत्यूचं? नाही. ज्ञानी महात्म्याला काळ येत नाहीये. काळ गुलाम करी सलाम तो कुया करी. काळ गुलाम बनतो, सलाम करतो. कारण कालाच्या पुढे गेले लोक असतात ज्ञानी महात्मे. म्हणून अजरामर असतात, त्यांना मृत्यू नसतो, ते सदा असतात. मठामध्ये आज फिरताना चौकडे, कारण 5 प्रदक्षिणा घालते मी 200 ज्ञानेश्वरीला. रोजच्या 4 ते 5 प्रदक्षिणा असतात. तर त्याच्यामध्ये सगळे एवढं मन आल्हाददायक झालं. गुरुजींचे कुणीही भक्त व्हा, आडाणी, शिकलेले, न शिकलेले, अशी इतक्या कथा आहेत की फक्त निष्ठा जर असली गुरुजीवर तर काय ना. एक प्रमाण देते तुम्हाला. काय चिंतिता विठ्ठले, काय न होता भले एका चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही संतांच्या कृपेनं, काही सुद्धा होत हो. जसं रामाच्या चरणानं शिळा अहिल्यावंदी तिळेचा उद्धार झाला, हे तर रामाचं खरं स्वरूप आहे. ज्या रामाच्या चरणस्पर्शानं दगड उतारून गेला, तर ह्या रामाच्या स्वरूपाच्या हृदयाला स्पर्श झाल्यावर काय होणार नाही हे का कळत नाही आपल्याला? सांगा बरं, सांगा. मी चुकीचं बोलते का?
नाही माऊली. बोला. नाही नाही. माऊली. नाही. त्या छोट्याने फोन केला आता, मला माऊली दिली मंदिरात साठी, वेदासाठी, देवासाठी, गुरुसाठी प्राणपणाला लावावा. प्राण. हो माऊली. चूक आहे. हो माऊली. कारण आपल्याला उतारून जायचं. आपल्याला ते तारक आहेत, ते तारून येतात, आपल्याला परमपदावर नेतात, मूळ स्वरूपाला प्रगट करतात आणि मायेला मारून टाकतात. माया मरते कधी? माया जगते कधी? माया तुम्हाला त्रास देते कधी? नाना प्रश्न बेटा, नाना प्रश्न मायेचे. मी तुम्हाला सांगितले, मला ओवीच सांगणं होत नाही. हे कवा सांगू बसू? असं एका घंट्यात बोलणार काय मी? काय बोलणार तुम्हाला? पुन्हा लगेच तुमच्या बटनचा टाइम झाला. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. दासी होती. काय काय बोला तुमच्याशी आता. सप्त्यात तर मला बोलताच येत नाही, माझं हृदय भरून येतं. हा हृदय, ते डोळ्यासमोर ते मंदिर, ते मूर्ती, ते वाटप, ते बाया, ते पोती, ते मंडप, ओ साम्य दिखता हमारे. जैसे पाहू वैसे तया तेत तैसेचे असे, हे उजेडे का दिसे अखंड निळे. खूप सुंदर आहे. आणि ह्याचा भावार्थ फार गुह्य आहे. फार माऊलीचं जे हृदयातलं जे वचन आहे, माऊलीला जगाला द्यायचं जे ज्ञान आहे आणि जीवाला ईश्वराचं भान आहे, हृदयाला त्याचं गुह्य आहे. बुद्धीला त्याचा स्पर्श अनुभवता येतो सतत. ते सांगितले माऊलीला. तेव्हा तो भगवंताचा स्पर्श आणि देहाचा स्पर्श, दोन स्पर्श आहेत वृत्तीला. नीट लक्षात ठेवा. अविद्येच्या शक्तीनं बुद्धीला, वृत्तीला देहाचा संबंध सदा न कदा असतो आणि मीपणा असतो, माझेपणा पण असतो. पण हा त्रिपुटीचा व्यवहार असतो. पण ज्ञानी महात्मा त्रिपुटीचा बात करून पुढे असतो. तो परमात्मा ते विराजमान असतो आणि जीवभाव बंद असतो, आत्मभाव जागा असतो आणि ज्ञानाची जागृती असते. गुरूंची शिक्षा असती, शिक्षा नाही सॉरी, गुरूंची दीक्षा असते. गुरुने त्यांना आवेदीतून बाहेर काढलेलं असतं. म्हणून अखंड जो परमात्माचा अखंड आहे आणि जग हे खंडित नाशवाने, ते जाणारं नश्वर आहे. पण परमात्माचा कधीच नाश होत नाही आणि तो चौकड आहे. त्याची अनुभूती घेणार अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणात भगवंतात लीन आहे. दोघांची अनुभूती, दोघं एक आहेत. त्याच्याहून मी भिन्न नाहीच आहे. सगळा जर तोच आहे तर आकार कशाला पाहू? सगळा जर मीच आहे तर देहावर का येऊ? सगळे जर दृश्य खोट आहे तर खऱ्याला का सोडू? असा जो भाव जागा असतो, तो अखंड सत्ता परमात्म्याची जे चैतन्य घन ईश्वरामध्ये असतो आणि त्याला नजर त्या परमात्म्याची असती, जगताची नसती, हे माऊलीला सांगायचं असतं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग होते. आता होई वाचून दाखवते, पण ते आतून वाचल्याबरोबर आलं, कारण ती मधून उकळ्या मारते बेटा. जसं छोटं बाळ मांडरे आलं की आईचा पाना खाली गळतो, त्यांना आई व्हावं लागतं. पुरुषाला काय करणार पाना? कारण आईच्याच पशी बाळ वाढतं ना. सांगा कुणा पशी वाढतं? आई पशीच माऊली. आई पशी. मांडीवर बाळ आलं की पाना सुरू असतो, हातातल्या दुसरी आली की बोध सुरू असतो आणि साधकाला अस्तित्वाद असतो, अविद्येचा नाश असतो, आत्मप्रकाशात बुद्धी असती आणि देहातून ती भिन्न असती, ईश्वराशी अभिन्न असती, जगत व्हा बंद असतो आणि चौकडे चिदघन परमात्मा जागा असतो. वृत्ती भगवंताला बघती, जगतातून निघती, अविद्या तिथे नसती, ती ब्राह्म्य स्थिती असती. साष्टांग दंडवत माऊली. पांडुरंग हरी वासुदेव हरी. साष्टांग दंडवत, कोटी कोटी साष्टांग दंडवत. तुम्हाला पूर्ण भावार्थ मी सांगितलंय. ऐका, 16 आपण एक मिनिट. आपला नंबर काय होता? 15 माऊली. 1115. जो जेथ जैसे पाहो बैसे, जो जेथ जैसे पाहो बैसे, जो प्रमाता. अन्यानी प्रमाता नसतो. जगाला पाहणारा, जग आहे म्हणणारा, खोट्याला बघणारा, खऱ्याला सोडणारा अविदित असतो. देवभाव जिवंत असतो. जो
जेत जे पाहो बैसे. ज्याला कुणाला जगत दिसतं, कुणाला परमात्मा दिसतो, कुणाला आकार दिसतो, कुणाला निर्विकार दिसतो, पण ज्याला मी दिसतो तो माझ्यात असतो. ज्याला जगत दिसतं तो अविदित असतो. बापरे, काय सोप्या भाषेत कळून दिलं होतं माई. कोटी कोटी दंडोत माई. जेत जे पाहो बैसे. काय शब्द इथं हृदयात टच व्हावा शब्द जाऊच नाही पुन्हा त्या हृदयातून. पुन्हा खाली बघायची वेळ येऊ नये. आणि त्याला अनुभव म्हणतात, त्याला अधिकार म्हणतात, त्याला वैभव म्हणतात, ज्ञानाचं भांडार म्हणतात, साधूची कृपा म्हणतात, वेदाचा सार म्हणतात, गीतेचं भांडार म्हणतात, सुखाची धार म्हणतात. बरोबर आहे. बापरे, हो माऊली. खूपच माऊली, खूपच सोपं. जैसे पाहो बैसे. तर या ते तर तैसेचे असे. ज्याला जे दिसतं, मी दिसतो, कोणाला जगत दिसतं. मी दिसतो तो ज्ञानाला, जगत दिसतं त्या अज्ञानाला, भ्रम होतो तो पापी लोकाला, आणि ध्येय माझा वाटतो तो, तुम्ही सांगत नाही, पामराला. पण मी चौकड आहे असं कळतं ज्ञानी लोकाला. अखंड तो माझ्यात असतो. ध्येय असतो कधी नसतो. जन्माच्या आधी आम्ही नव्हतो, आता नंतर ध्येय राहणार नाही, आणि दिसताना ध्येय माझा नाही. खूप छान माऊली. त्याला जसं देह असताना मी नाही, कारण देहाचा संबंध सोडलाय, त्याला मिथ्याचं ठरलंय. वृत्ती बाहेर निघाली आहे, भगवंताशी एक झाली आहे, जडाचा संबंध संपलाय, अज्ञान मावळले, वृत्ती बळतान झालीये, स्वरूपात प्रगटले, आणि भगवंत हृदयात आलाय, बुद्धीचं ऐक्य झालंय, आणि तो मी असा अनुभव आलाय, सोमभाव जागा झालाय. मग तो थांबलाय, अहंभाव बंद केलाय, संतांना प्रसाद दिलाय, मुक्तीच्या घरात जीव आलाय, स्वतःला त्यानं पाहिलंय, देहाला त्यानं सोडलंय, वृत्तीला त्यानं मोडले, आनंदाला त्यानं जोडले. तो महान झालाय, अखंड सत्तेत गेलाय, स्वतःला त्यानं जाणलंय, मूळ पदावर आलाय, आणि अवाच्य बनलाय. तो तद्रूप झालाय, तो चिन्मय झालाय, परम पदावर आलाय, मूळ रूपाकडे गेलाय, देहातून भिन्न झालाय. बुद्धी राम झाली, बुद्धी ब्रह्म झाली, बुद्धी शिवाकडे गेली, शिवरूप झाले. साष्टांग दंडवत माऊली. किती कोटी देवा पावलं. साष्टांग दंडवत आहे. तो जेत पाहो बैसे तया तेथे तैसेचे असे. हे उजेडे का दिसे अखंड जेने. तो मला पाहतो ना चौकडे, कशामुळे पाहतो, माझ्या सत्तेनं मलाच पाहतो. अखंड आहे जेने, मी अखंड आहे, त्याच्यामध्ये मीच आहे, तो पण मीच आहे, आणि माझ्यामुळेच मला पाहतो. हे ज्यांना कळतं तो मला मिळतो. बापरे. कळलं? हो माऊली. हो माऊली, त्या सत्तेवर त्यालाच पाहायचं माऊली. त्याच्यामुळेच पाहतो, त्याच्यामध्ये मीच आहे, माझ्यामुळेच तो पाहतो. पण अज्ञानामुळे तो म्हणत होता की मी पाहतो, मी पाहिलं, मी संगती आहे, त्याच्यामध्ये मीच आहे, माझ्यामुळेच तो आहे, माझ्या सत्तेवर त्याला मी दिसतोय, आणि मी कळालाय त्याला, जगत नाही कळालं. जोपर्यंत मी कळत नाही तो जगत कळालं. आता त्यांना मी चैतन्य परमात्मा अखंड आहे, आणि खंडित जगत दिसतं आणि नश्वर होतं, कधी असताना प्रलयात निघून जातं, पण मला प्रलय नाहीये, मी जात बी नाही, येत बी नाही, तो मीच आहे. माझ्या प्रकाशावर तो जगाला पाहतो, जगात पण मीच आहे, पाहणारा पण मीच आहे, पाहणी पण मीच आहे, दृश्य पण मीच आहे, ही सगळी सत्ता मीच आहे. हे ज्याला अनुभवाला येतं तो माझ्यात मदरूप होतो. ज्याला जगत वाटतं तो यमाकडे जातो, लोकांतराला जातो, तो माझ्याकडे येत नाही. साष्टांग दंडवत साष्टांग माऊली. दंडवत. बापरे, कसलं गुढ आहे बघा ना. जो भगवंताला भिन्न करून पाहतो, जो आकाराला बोलतो, जो साकाराला डुलतो, तो निराकारातून बाजूला पडतो. ऐकून घे अर्जुना, कळून घे. हे सगळं तुम्हाला जगाच्या पाठी कुठे भेटणार नाहीत. माझ्या गुरुजींचे शब्द इथे, जगाच्या कोणत्याही टोकाला जा भारतात,
द्रष्टाच्या. हे शब्द मिळाले तर त्या क्षणी माझा पाठ बंद करते मी. त्या क्षणात. खोटं बोलायले का मी? नाही माऊली, सांगा. नाही. आज दिसला तर उद्या ढिगारा असतो मातीचा, त्याला पोत्यात भरून गंगेत टाकावं लागतं. त्याचा प्रेम कशाला, त्याचा संबंध कशाला, त्याचा मोह कशाला, त्याला अस्तित्व कशाला. त्याला नाही म्हणा ना, दिसून खोटा म्हणा. म्हणून दृष्टसृष्टीवाद तुम्हाला माहित नाही. म्हणून दृश्य काय आहे, द्रष्टा कोण आहे हे समजत नाही तुम्हाला. तुम्हाला जर कोणी विचारलं द्रष्टा म्हणजे काय, तर तुम्हाला एका शब्दाचं उत्तर देता येत नाही तुम्हाला. मला माहिती आहे, कारण तुम्हाला विचार सगळं मी दिले नाही म्हणून तुम्हाला मी रागवू शकत नाही. द्रष्टा म्हणजे काय, द्रष्टा कशाला म्हणायचं हे जर तुम्हाला मी विचारलं किंवा कोणी विचारलं अन्य, तर मला बोलता येणार नाही. काय येतं त्याला सांगा, बोला पटापटा. नाही माऊली, मला नाही आनंद येत. होईल आल्यावर. नाही येत. नाही माऊली, बोलत नाही आम्हाला. म्हणूनच आपण अर्ध्या हळकुंडानं पिवळे. हो माऊली. हो माऊली, अर्ध्याच ऐकून अर्धा हळकुंड, पूर्ण नाही. म्हणून विचार सागर शक्य तेवढं लवकर सुरू करणार आहे. आता पुढचं ऐका, प्रश्न लिहून ठेवा, सांगेल तुम्हाला सत्रामध्ये. हॅलो प्रेरणा. आपले आपलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे जे. विश्व आहे का परमात्मा आहे? विश्व आहे म्हणायला पण मीच लागतो अर्जुना. विश्व नाही म्हणायला पण माझी सत्ता लागते. जगत नाही म्हणायला हो, त्याची सत्ता आहे. दोन्ही आहे म्हणायला येतो तर नाही म्हणायला येतो. त्याच्या सत्तेवर त्यालाच नाही म्हणायचं. आहे म्हणायला मी, नाही म्हणायला मीच कळत नाही, जगत कळते. खरंच जगताला आहे म्हणायला मीच आहे, जगत नाही म्हणायला मीच आहे. मी सांगतो जगत आहे म्हणून, माझ्या शक्तीनेच कळतं. जगत नाही ज्ञान झाल्यावर माझ्या शक्तीनेच कळतं. पण मीच कळत नाही, जगत कळतं. असं का रे अर्जुना? किती सखोल आहे. जे कळून ते कळतं आणि जे कळायचं ते राहतं. अगदी अगदी खरं कळत नाही, खोटं खोटं खरं वाटतं. खोटं तर मन अडकते. लिंग दे कसा मुहूर्त, जीवात्मा मनबुद्धी संपत्ती ती बुद्धी कुठं ब्रह्म होती. माया का सोपी का काय? गेलं गेलं म्हणतील पुन्हा येते, गेलं गेलं म्हणतील पुन्हा येते. चोर म्हणतो चोरी करू नका, शिक्षा देऊ नका, मारू नका, सोडून देतो ते पोलीस पुन्हा चोरी करून पुन्हा येतो. हो माऊली. सोडतो का? चला आता पुढे ऐका. चालतं काय आपला विषय? नाही का? नाही झालं नव्हतं. स्वप्नाचे दिसणे ना दिसणे जैसे आपले असले पणे. स्वप्न दिसतं तर माझ्या सत्तेवरच, स्वप्न गेलं हे कळतं माझ्या सत्तेवरच. दिसणे न दिसणे, स्वप्न गेलं हे माझ्यावरच कळतं, जागा झालं हे माझ्या सत्तेवरच कळतं. पण मीच का पण कळत नाही रे अर्जुना? मोठा प्रश्न बेटा आपल्याला, तुम्हाला, आम्हाला, जगाला. बरोबर आहे का चुक सांगा? बरोबर आहे माऊली. अगदी बरोबर आहे. खूप मोठा, खूपच मोठा. आठवड्याला छान लागायला, पटापट लागायला की नाही? हो माऊली. हो अगदी. ऐसा हा सहज माझा, ऐसा हा सहज माझा, प्रकाश जो कपिंध्वजा, तो भक्ती गाओजा भोलिगा. सहज माझी भेट होती, सहज माझी प्राप्ती होती, सहज मला संबंध आहे तो त्याला उद्भूत होतो. हे भक्ती नाव दिले मी, त्याला भक्ती म्हणले अर्जुना. बापरे, असे देवा हो. सहज बुद्धी माझ्याकडे येते, जगताकडे जाते त्यावेळी ते मुळे, आणि मी कळतो तो संतामुळं, बोधामुळं.
वेदामुळं, गीतेमुळं, श्रवणामुळं बुद्धी माझ्यात येते, देहाला सोडून देते, खोट्याला बाजूला करते, खोट्याचा बाज होतो, तेव्हा मी प्रगटतो. तोपर्यंत नाही. जोपर्यंत मन खोट्यात आहे तर दृश्य जाग आहे, जोपर्यंत मन माझ्यात आहे तर दृश्याचा बाध आहे. अबाधित परमात्मा प्रकट झाला, खोटं जगत बाधित ठरलं. म्हणून बाधित आणि अबाधित हा प्रश्न वेदांताचा आहे, हा गोही आहे, नंतर बघू. पण आताची ओळी काय सांगतो ते पाहू, ऐका. ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिंध्वजा, तो भक्ती ओझा बोलिजेगा. ऐसा हा सहज म्हणजे काय देवा? अरे तुला सांगितलं ना वरच्या गोळीमध्ये, स्वप्नाला पाहायला मीच आहे आणि स्वप्न संपलं हे सांगायला पण मीच शक्ती. माझ्यानंच कळतं की स्वप्न बी गेलं आणि स्वप्न पण पाहिलं, दोन्हीला मीच, माझी शक्ती, माझा संबंध आहे. हे मी कळाला तर सहज तो माझ्याकडे येतो, मला भेटतो. त्याचा संबंध पहिला प्रगट होतो, देहाचा संबंध बंद होतो, वृत्ती माझ्यामध्ये तद्रूप होती आणि वृत्ती बाधितांतर व्यवहार होतो आणि तो अभिन्न भावाला प्राप्त होतो. भिन्न वृत्ती जगताला, देहाला, इंद्रियाला माझं म्हणत होती, तिथून ती अलिप्त होती, ईश्वरामध्ये एक होती, माझ्याशी तदाकार होती. नंतरची व्यवहाराची मिथ्या स्थिती ही भगवंताची वाणी अर्जुनाच्या हृदयात जाते. साष्टांग दंडवत माऊली. टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. खूप बेटा, हॅलो, मला मागचं ऐकायचं, प्रेरणा वाचून दाखव. सुंदर वचनकार, कीर्तनकार, भाष्यकार, भागवतकार. ऐक, आमच्या गुरुजींच्या मठातली वाणी आहे, ऐक. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मावना परहा. ब्रह्म सत्यच आहे, जगत मिथ्याच आहे. पण जगत मिथ्या कधी ठरतं? जीवाशिवाची एकता होती वेदानं, वृत्ती भगवंताकडे जाती बोधानं, ते तद्रूप होती महावाक्यानं आणि स्वरूप प्रगट देहामध्ये अविद्या मेल्यानं. हो माऊली. हो माऊली. हो. प्रगट अविद्या बाहेर. छान छान, खूप मस्त. अविद्या नाश व्हावाच लागतो. अविद्येचा नाश आहे, मग आत्मप्रकाश आहे, मग भगवंताचा आणि बुद्धीचा संबंध आहे. मग त्या संबंधामध्ये तो तिला दिसतो आणि त्या देहाचा संबंध नसतो आणि दृश्य मिथ्या असतं आणि सत्य परमात्मा असतो. तो जो उघड असतो आणि तो मी आहे असा अनुभव असतो. तो महात्मा असतो, तो जगात महान असतो. त्याच्या सत्य जगत नसतं, त्याच्या सत्य सगळा परमात्मा असतो. म्हणून तो ब्रह्मवेत्ता असतो. साष्टांग दंडवत माऊली. ब्रह्मवेत्ता असतो. अष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. अष्टांग आणि शिवाची मिलन होतं. जेव्हा जीव शिव एकता होते तेव्हा ते जगत मिथ्या ठरतं आणि वृत्ती भगवंताकडे जाते, बोधानं जाते. वृत्ती भगवंताकडे बोधानं जाते, महावाक्यानं तद्रूप होते आणि अविद्या मेल्यावर हृदयात स्वरूप प्रगट होतं. अविद्येचा नाश होतो, मग आत्मप्रकाश होतो, बुद्धीचा आणि भगवंताचा संबंध होतो, दृश्य मिथ्या ठरतं, सत्य परमात्मा प्रगट होतो. तो मीच आहे हा अनुभव येतो, तो महान होतो, तो महान महात्मा असतो. त्याच्या सत्य जगत नसतंच, तो ब्रह्मवेत्ता असतो, तो ब्रह्मवेत्ता असतो. आणि तो भक्ती या ओझा बोलिजेगा, तो भक्ती या ओझा बोलिजेगा. अर्जुना, असं मी सहज आहे ना, सगळं माझा संबंध बुद्धीला येतो ना, तीच खरी भक्ती माझी. देवभक्तीची, त्या भक्तीच्या द्वारे इकडे येता येतं, त्या भक्तीतून मला पाहता येत नाही. मग अर्जुना, जे वेदानं कर्म सांगितलं, ज्या वेदानं उपासना सांगितली, त्याच्या माध्यमातून तुला माझी प्राप्ती आहे, त्या माध्यमातून माझी नाही. त्याच्या द्वारातून इकडे यावं लागतं. जसं लिफ्ट मध्ये बसलं की बटन दाबले की 4था मजला आहे. लिफ्टचं बट खराब झालं तर पायऱ्या, लिफ्ट खराब झालं तर पायऱ्या. हो माऊली. ही पहिली भक्तीची, खरंच ही ओलांडून पुढची अभेद भक्तीची, मग पुढची. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, आला 4था मजला की बाई म्हणते बटन दाबा, आलं घर म्हणते 4था मजल्यावर. तसं बुद्धी म्हणते आला माझा मजला देवाचा, चला जा, चला तिथं. हो माऊली.
म्हणून अर्थाच्या ठाई हे आरती होऊन पाही अपेक्षीन जे काही ते मीच केला. अर्थ भक्त आहे ना माझा. पहिला भक्त अर्थ आहे दुःखी, दुःखातून सोडव म्हणतो, संकटाला वाचव म्हणतो, संकट कमी कर म्हणतो, तो अर्थ आहे. दुःखाच्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी मला आठवण करतो. जसं गजेंद्राच्या पायाला मगरीने धरलं, त्यानं कासावीस झाला, मी धावून आलो. दुःखाच्या माध्यमातून त्यानं मला आवाज दिला, म्हणून मला धावत यावं लागलं. पण ती पण भक्तीच आहे ना. मला ते हाक मारले ना, द्रौपदीला मी वस्त्र दिले ना, हो देवा. उद्धवाला भागवत दिले ना, हो. पांडवाला द्रौपदी दिली, अखंड पांडवांसोबत राहिलो. त्यांच्या घोड्याचा दोरे हातात घेतले, त्याच्या अग्निकाठातून त्याला बाहेर काढलं, लाक्षागृहातून. मग दुःखाच्या संकटात जेव्हा माझा भक्त मला आवाज देतो, तर त्या अर्थपणामध्ये मीच असतो तिथं. त्याला कळतं ना भगवंताला आवाज द्यावा, म्हणजे सत्यमच त्याला कळतं ना कुणाला हाक मारावं. त्याने मला हाक मारलं, मला यावं लागलं. मग अर्थ मीच झालो ना. माझ्याशिवाय कुठला व्यवहारच नाही ना. म्हणून अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुक्त हे फक्त तुला पायऱ्या सांगितल्या. पण ज्यांना मला सहज भेटला ती भक्ती माझी झाली. ह्याच्या मनाने ही भक्ती आहे, ह्या भक्तीला मान्यता नाही. पण ज्यांना मला प्राप्ती केली ती खरी भक्ती. दुःखासाठी आलं, दुःख काढलं, अज्ञान कुठं काढलं. केलं. पुन्हा अर्थार्थी पैसा मागितला, पैसा पण दिला. त्या भावनेनं तो मला भजला, त्याला मी देऊन टाकलं. पण त्यानं मला कुठं मागितलं अर्जुना. किती छान माऊली, खरंच आहे. काय मागायचं हेही कळलं पाहिजे. कळत नाही बेटा, अकलियुगात तर काहीच कळत नाही. आयुष्य पुन्हा लावतात आणि व्यर्थ मरतात आणि पाप घेऊन जातात पुढं. पुन्हा पिढ्याला खाली येतात बेटा बिचारे. खरे काय बोला कलियुगाच्या लोकांना आम्ही बोलताच येत नाही आम्हाला. सकाम खरंच आहे माऊली, सकाम भक्ती. पैशासाठी काहीही धर्म, कुठलंही कार्य करायला तयार आहेत ते. कुठलंही कोणत्या विचाराला पोहोचतात ते पैशासाठी. अरे बाबा, 10 जरी बंगले कमवलेस, 50 प्लॉट कमवलेस, तर 3.5 फुटाची जागा लागते तुला, घरी बिन दारी. हो माऊली, खरंच कळत नाही. माऊली एवढी जण खरंच आहे. आणि ती पण सोबत कमवणारा जो मालक आहे त्याच्या माथ्यावर ते पाप आहे, भोगणारी आपोआप आहेत. वाल्या पोळी. हो माऊली. मग कष्ट करायला कळावं की हे पापाची फेड फक्त मला आहे, कुटुंबाला नाही. नाही माऊली, खरंच नाही. हे कळावं. मेन पुरुषाच्या ठाई हे आरती होऊन पाही अपेक्षीय जे काही ते मीच केला. सगळं मीच बनलो म्हणजे. जिज्ञासू पुढाविरेसा हेच होणी जिज्ञासा, मी का जिज्ञासू ऐसा दाखविला. जिज्ञासू पण माझ्यातच आहे की माझ्यावरच उपाधी आहे ना. जिथं मी आहे पुन्हा उपाधी आहे. आणि त्याला माझ्या जाणण्याची शक्ती माझ्यामुळेच आहे, आणि माझी प्राप्ती माझ्यामुळेच आहे. मला जाणण्याची शक्ती माझ्यामुळं, माझ्या प्राप्तीची शक्ती माझ्यामुळं. हो माऊली, त्याची उपाधी माझ्यामुळेच, त्याची जाणण्याची शक्ती माझ्यामुळं, माझ्या प्राप्तीची पण शक्ती माझ्यामुळे, सगळं माझं. म्हणून मला जाणण्याची जिज्ञासा माझ्या सत्तेनच होती, आणि मीच त्याला प्राप्त ज्ञानानच होतो. मग सांग माझ्या भिन्न काय आहे अर्जुना. म्हणून जिज्ञासू काय माझ्या भिन्न आहे का. मला जाणणार आहे आणि माझ्यात पुन्हा येणार आहे. बुद्धी माझ्यात थांबणारी आहे, मदरूप होणारी आहे. मुक्तीसाठी जगतोय, मलाच तो बघतोय आणि माझ्यात तो थांबतोय. किती सुंदर माऊली, खरंच सुंदर. खूप छान. कृष्ण कृष्ण कृष्ण. तो येतोय, मीच बनतोय, माझ्याच वृत्तीला थांबवतोय, यात नाही. खूप सुंदर माऊली, टच होते ही अवस्था. हा टच. हॅलो पडलेवाट, ह्यासाठी आपण एकत्र आलो. माझं कुटुंब खूप छान आहे. हो माझे माऊली. लेकरं गुलाबाचे फुले, साधक फुलं गुलाबाचे. महाराज किती सगळं तुम्ही नाही